ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शासनाने दिव्यांगांना आर्थिक सहाय्य करून सक्षम करावे। हर्षवर्धन राणे। अपंग दिनाचा औचित्य साधून शिरोळे येथील कोल्हापूर जिल्हा अपंग पुनर्वसन संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन राणे म्हणाले, शासनाने दिव्यांगांना आर्थिक मदत देणे गरजेचे असून सध्या असणारी पेन्शनची रक्कम वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये 1,58,00,000 दिव्यांग आहेत। अपंगांना ज्या प्रमाणात शासनाकडून मदत मिळाली पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही। माझी अपंग संस्था असून त्या संस्थेच्या माध्यमातून मी अपंगांसाठी काम करत आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांचे मला पाठबळ आहे। मी दिव्यांग असूनही दिव्यांगांसाठी 3 चाकी मोटरसायकलने कोल्हापूर इचलकरंजी या ठिकाणी फिरत असतो। मी दिव्यांगांच्यासाठी काम करत असताना कोणतीही अपेक्षा केली नाही। ज्या प्रमाणात दिव्यांगांना शासनाकडून आर्थिक मदत मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने शासनाने दिव्यांगांसाठी मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। महानकर न्यूजसाठी कृष्णात हेगांना अर्जुनवाड। आज अपंगासाठी काय योजना आहे ते सरकारतर्फे आपल्याला द्यायला पाहिजे। त्यापेक्षा 2,500 रुपये आपल्याला मिळालेला आहे। पुढे जे सरकारचे धोरण आहे 6,000 पर्यंत मिळू शकतात, 6,000पेक्षा जास्तही देऊ शकतात। आज अपंग महाराष्ट्रामध्ये 1,58,00,000 आहे। आज भारत देशामध्ये 2,40,00,000 आहे। आज आपल्या अपंग कसा आहे आणि अपंग हे खरोखर अपंग आहेत, त्यांना काय लाभ मिळत नाही। आज आपल्या देशातल्या ज्या कर्मचारी असल्यामुळं आज आम्ही अपंग दिन हे साजरा करत आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे अपंग आहेत तेवढ्याला सगळ्यांना आम्ही कार्यक्रम घ्यायला सांगितलेला आहे। आज सरकारी योजनेप्रमाणे आज माझी स्वाभिमान अपंग संस्था आहे आणि त्या संस्थेबरोबर मी एक काम करत आहे। आज मला राजू शेट्टींचा पाठबळ असल्यामुळं त्यामुळं मी काम करत आहे। आज म्हणजे कोल्हापूर असून दे, सांगली असून दे, मी या गाडीने फिरत असो। मला काही 4 चाकी गाडी नाही, काही नाही। आज मी माझ्या पोटात गेलं पैसे, आता 2-3 लाख रुपये खर्च केल्यात आणि ते अजूनही खर्च करणार, कोणाकडं मागत नाही। आणि आज या राज्य सरकारप्रमाणे भारत सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही आम्हाला सहकार्य करावं। आज आपले सरकारी नियमाप्रमाणे ही पेन्शन